गो. ह्या तिघींनी ड्रेस घातलेत आणि मी साडी नेसले. अन्याय कोणावरती झालाय? माझ्यावरती. मला साडी बिडी ते छान, मग सगळ्यांचे आले असते ना. तुमच्या सगळ्यांच्या आहेत पार्टीवेअर साड्या, मग काय नेसला नाही? सांगितलं कुठे आमची पोरं लहान आहेत. करून आणायचं म्हणजे ड्रेसेस माझं लय मोठं झालं नाही. आता मोठा झाला की नाही? तुमच्या लग्नात आरव 1.5-2.5 वर्षाचा होता आणि मी हळदीच्या ह्याच्यात मी साडीवरती डान्स केलाय. पण तुमचं बाळ एकदम गुणी बाळ आहे. आमची नाही आहे तशी. आमची नाही आमची उलटी करतात. आम्ही 2 ड्रेस घेऊन फिरतोय. काय नाही, आता आलोय आम्ही सगळे. अजून थोडे यायचे आहेत आणि बर्थडे मग सेलिब्रेट करू. पण सगळे आले त्याबद्दल छान वाटते. कोमलला एक मिसिंग करतोय आणि कोमल नाशिकला गेले. दिवस आधीच गेले नाशिकला गेले ठरलेलं. तर मग चलो आता बर्थडे सेलिब्रेट करूया. सगळे ऑलमोस्ट आलेले आहेत आणि जिथं आम्ही राहतोय तर तिथले पण बाकीचे सगळे जे ते यायला लागले. काही थोडे थांबले, ते सगळेच एकत्र मिळून आत येत आहेत. सगळ्यांची वाट बघत आम्ही थांबलेलो की सगळे आल्यानंतर केस कट नव्हे, केक कट करायचं. केस कट करणार केक कट करायचं म्हणून केस आला असं तोंडामध्ये. तर मग चला. आणि सचिन दादा जरासं बारीक झालेले आहेत. त्यांनी थोडंसं असं जिम बिम सुरू केले की नाही मला माहिती. मी सांगून आलेलो जिम करा म्हणून. डाएट करतो. परत डाएट करायला लागलं सरळ. त्यांनी पोट नाहीच आहे आता, गेले सगळं आतमध्ये पोट. चलो. माझा मामा आला, माझा मामा आला. मस्त खाऊन घ्या अगोदर स्टार्टर सुरुवातीला घेत सगळ्यांशी बोलणं चालू होतं. आता मी ज्यांच्यासोबत बसले होते ते माझे चुलत दीर आणि माझ्या चुलत जाऊबाई होत्या. अजून बाकीचे पण यायचे होते. थोडा वेळ त्यांच्याशी बोलत बसलो होतो. छान वाटत होतं. आता हे पण इथेच राहतात, गडहिंग्लजमध्येच राहतात. आणि अजून मोठे दीर पण आहेत, ते पोलीसमध्ये आहेत. ते जमलं तर येणार होते कारण त्यांची पण ड्युटी असते. बघा हे बघा क्लिअर आहे, तुमच्यापेक्षा क्लिअर आहे. अबे कलर बघ ना तू, असं काय करतेस? हा ग्रीन दिसतोय. मग ग्रीनच दिसणार की. माझ्याकडे पण प्रॉपर नाही दिसत आहे. बरोबर दिसायला लागलाय. होय बाबा, तुझाच रेडा गाबना. असं कसं रेडा गाबना असेल? अरे तू म्हणायला लागली का ऐकेनास तर. आणि इथं नाही सॉरी, माझा फोटो होता. इथं विनू सांगायला लागलाय आरवला, पोज अशा दे तशा दे. तू बंद कर निघा, तर मला माझ्याबरोबर काढतात.
कसं लावतो आम्ही असं बघायला. माझा पिढी एवढा लागता माझा पिढी एवढा प्रत्येकाच्या बड्डेला मी त्याला लय चिडवते. पहिल्या बड्डे माझा महिन्यात लय चिडवते त्याला. मी गडहिंग्लजमध्ये माझ्या घरी राहायला आल्यापासून जास्त बाहेर नाही, कामापुरतंच फक्त भाजी वगैरे आणणे. आता कार्यक्रम होता, पूजा होती, त्यानिमित्त शेजाऱ्यांची ओळख होईल आणि हा बॉन्ड असं चालू राहील त्याच्यासाठी मी बोलवलं होतं आणि माझ्या विनंतीला मान देऊन सगळे आले होते. त्याबद्दल खरंच त्यांचे खूप धन्यवाद. आणि ते मला म्हणत होते की बहिणी तुम्ही बाहेर येत जा जरा म्हणून, कारण मी कंटिन्युअसली कामात घरातच असते. शक्यतो बाहेर फक्त भाजीला वगैरे गेलं तर, नाहीतर तशी नाहीच आहे. आणि बाहेर घरच्या अंगणातसुद्धा मी सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम अशी जात असेल तर मलाच ते वाटलं की नाही आता आपण थोडंसं बाहेर पडलं पाहिजेत आणि थोडंफार सोशलाईज झालं पाहिजे. जसं मी सोशलाईज आहे तसं ॲक्च्युली सोशलाईज पण झालं पाहिजेत. आणि खरंच खूप चांगले आहेत सगळे, मनमिळावू आहेत आणि लगेच बोलतात, ते छान वाटलं. त्यानंतर ज्यांच्या हॉलमध्ये आम्ही हे केलेलं आहे सेलिब्रेशन, तर त्यांनासुद्धा मी बोलवलं होतं. त्यांची छान अशी क्यूट मुलगी कृष्णाईसुद्धा त्यांना सोबत घेऊन मी या म्हणून सांगितलं होतं, तर ते लोकसुद्धा आले होते. मी नंतर पूर्ण रिव्ह्यू देईनच ब्लॉगच्या एंडिंगला, घरी गेल्यानंतरचा जो रिव्ह्यू असेल सांगेन कसं वाटलं. अरेंजमेंट खूप छान होती, खूप छान वाटलं. ज्यांना बोलवलेलं ते सगळे लोक आले. एक तरी वाढदिवस कायम लक्षात राहावा, आरवचा हा वाढदिवस त्याला कायम लक्षात राहील, कारण आता त्याला कळतं बऱ्यापैकी. त्यानंतर आता आमच्या गावातली पण काही इकडे आहेत मुली दिलेल्या गडहिंग्लजमध्ये, तर त्यातच आमच्या घराजवळची एकटी होती, तर तिलासुद्धा मी बोलवलं होतं गायत्री म्हणून, तर तीसुद्धा आली होती. छान वाटलं. आणि त्यानंतर मावशी वगैरे सगळ्या, आता नवीन जे आहेत त्यांना मी ओळख करून देते की माझे नातेवाईक कोण कोण आहेत. आता ही जी आहे ती पूर्ण माझ्या सख्ख्या मावशीची फॅमिली आहे. मम्मी माझी सगळ्यात मोठी, मम्मीपेक्षासुद्धा अजून एक मावशी आहे, तर मम्मीनंतर माझा मामा आहे. आता मावशीची पूर्ण फॅमिली, तिला 2 मुलगे आहेत. ही नयन माझी आत्ते बहीण, सख्खी आत्ते बहीण, तिची छोटी मुलगी सिया. त्यानंतर ही माझी सख्खी बहीण राजश्री, तिची मुलगी राजनंदिनी आणि माझे जिजू नरेंद्र. त्यानंतर त्यांनी आरवला जी गिफ्ट आणले होते ते देत होते. आता ते घरी गेल्यानंतर हा नक्कीच लवकर फोडणार आहे गिफ्ट. त्यानंतर माझी 2 नंबरची मावशी, भारती नाव आहे तिचं, आणि तिची पूर्ण फॅमिली, 2 मुलगे, नातू, त्यानंतर तिची ननंदबाई, त्यानंतर त्यांची मुलगी, असे सगळे लोक आले होते. छान वाटलं. माझे अंकल येऊ शकले नाही, म्हणजे भारती मावशीचे मिस्टर जे आहेत ते येऊ शकले नाहीत, कारण त्यांचा बिझनेस आहे हॉटेलचा, त्यामुळे. त्यानंतर 2-3 महिने ज्यांच्या विश्वासावरती मला गाडीतून सोडलं होतं ते ड्रायव्हर काका, त्यांनासुद्धा मी बोलवलं होतं, तर ते पण आले ते. त्यामुळे यांच्यामुळे मी बिंदास्त गडहिंग्लज ते कोवाड हा प्रवास नेहमी करू शकते. त्यानंतर जे जेवण होतं आरवच्या आवडीचं होतं जेवण, सिम्पल आणि स्वीट, कारण तो जास्त असं हे नाही आरवचं. गुलाबजामुन, पिवळ्या बटाट्यांची भाजी, पनीर, चपाती, त्यानंतर पापड, जिरा राईस, दाल तडका. आरवच्या आवडीच्या 2ही भाज्या ठेवल्या होत्या. गुलाबजामुनही त्याला फार आवडतं, तर तेही ठेवले होते. जेवण कसं झालं हे नंतर अभिप्राय सगळ्यांनी सांगितला, सगळ्यांना आवडलं जेवणासाठीचं. मग सगळ्यांना मी सांगत होतो. सगळ्यात शेवटी सचिन आणि मी जेवलो होतो. खूप छान वाटत होतं. मला असं वाटतं एक तरी वाढदिवस मुलाच्या लक्षात राहण्यासारखा व्हावा, तर दोन्ही सासरकडची माहेरकडची मंडळी दोन्ही बोलवली होती, सगळेच लोक आले होते. प्रत्येकासाठी आपला वाढदिवस हा खास असतो आणि आरवसाठी हा खास बनवायचा असं आमच्या दोघांचंही होतं, की आता त्याला कळतं बऱ्यापैकी, तर त्याच्या कायम लक्षात राहील की छान असा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला होता त्याच्यासाठी. सगळ्यात अगोदर नयनला विचारलं,
सगळ्यात अगोदर नयनला विचारणार. नयनचं पहिलं तर जास्त वेळ जाते ग. नाही, पहिलं जे कोण असेल त्यांना टेस्ट येणार. सूप आणि स्टार्टर तर बेस्टच होतं, त्याच्यात काही वादच नाही. मी आधी माझ्याकडे हे बटाटे भाजी घरची घेऊन आलीस? हा काय घरची घेऊन आलीस? ए काय पण का घरी एवढी होती. नाही भरपूर होती घरी. टेस्ट करून सांग असं. पापड घेतला. काय कोण दिले गिफ्ट म्हणायचे? ओके, मामानी दिलेत गिफ्ट. काय होय, आता एक खराब केला, आता दुसरा खराब करा. माहितीये मला, माझ्याकडे होता, मी खेळतोय. तुला हवा कोण भरायची? तोंडाने खरंच भरायची म्हणायला लागलास की कसं? पंप भेटतंय की ते आहे की पंप आहेस की? पंप आहे ना रे. शाळेत घेऊन जायचं नाही पहिले तरी सांगतो मी. आरवचा 11वा वाढदिवस असल्यामुळे त्याचा लाडका मामा त्याच्यासाठी 11 गिफ्ट्स घेऊन आला होता आणि आरव प्रत्येक गिफ्ट असं वाजवून बघत होता, गेस करत होता त्या गिफ्टमध्ये काय आहे ते. मला पण हसू येत होतं. नेहमीच विनूसाठी आरव आणि राजनंदिनी खूप स्पेशल आहेत. भाचा असू दे किंवा भाची असू दे, तो खूप छान काळजी घेतो दोघांची. एवढंच नाही तर आम्हा दोघी बहिणींची, मम्मीची सुद्धा खूप काळजी घेतो. खूप लहान वयात त्याच्याही अंगावरती जबाबदाऱ्या असल्यामुळे प्रत्येक जबाबदारी तो खूप छान पार पडतो, त्यामुळे चांगलं वाटतं. आणि हां, प्रत्येकासाठी आपला भाऊ हा स्पेशल असतोच, माझ्यासाठी माझा भाऊसुद्धा स्पेशल आहेच. आणि हां, तसा तो मिश्किलसुद्धा आहे. मस्तीचं एक सुरू असतं त्याचं आरवसोबतचं, चिडवणं त्याला नाही ह्या गोष्टी. इथे राजनंदिनीसुद्धा डान्स करते आणि राजनंदिनीसुद्धा बऱ्यापैकी खेळकर झाले आता, आधीसारखी नाही ती प्रत्येकाकडे जाते, तेही बघून छान वाटतं. आरवला मला माहिती आहे हे सगळे गिफ्ट्स बघितल्यानंतर त्याला घराकडे गेल्यानंतर कधी एकदा ते गिफ्ट मी फोडून बघतोय असं झालं होतं. स्टेजवरती पण तो म्हणतो, मम्मी मी गेल्या गेल्या सगळे गिफ्ट ओपन करणार आहे, उद्यासाठी मी बसणार नाही, कारण उद्या माझं स्कूल आहे, सकाळी लवकर मला जायचं आहे, त्यानंतर संध्याकाळी मी येणार, त्यामुळे घरी गेल्यावर कितीही वेळ होऊ देत, मला हे गिफ्ट फोडायचेच आहेत. म्हटलं ठीक आहे बाबा, करूयात. तुला बी हे हिला घेवा रे. समोर समोर अशा सेलिब्रेशनच्या वेळेस खूप सगळे लोक आपण फॅमिली जमतो आणि एक फोटो घेणं तर बनतंच, त्यामुळे आम्ही सगळे लोक जमत होतो. आणि असे फोटो घेताना काय धांदल उडते ती मोठी फॅमिली असलेल्या सगळ्यांना माहीत आहे. गो लहानपणापासून एकदम व्यवस्थित श्रेय इकडे द्यावं. कधीच म्हणजे त्याचा त्रास किंवा त्याचं कधी काय हे केलं कधीच काय नाही. काल 9 रात्री व्हिडिओ सेंड केला मला ते बघून भरून आलं. कारण मी लहान पहिल्या दिवसापासून नाही, तुला पण पाठवलं की व्हिडिओ ते पहिल्या दिवसापासून नाही एक एक व्हिडिओ तारातले तर आपली भारी वाटते. तसं काय नाही. वाढदिवस छान पार पडला, सगळेजण आले, सगळ्यांनी मजा मस्ती केली. जास्त करून मी आपल्या जे शेजारी होते, नवीन शेजारी ते आणि थोडे ओळखीचे लोक आणि फॅमिली जी होती ती सगळी बोलवली होती, सगळेजण आले, छान वाटलं. इथे माझा मामा आहे, तो जरी मामा वाटत नसला तरी तो मामाच आहे, आणि ही जरी मामी वाटत नसली तरी ती मामीच आहे. आणि इथे बाकी सगळे काय चालू आहे यांच्या सगळ्यांचं. येऊन पोहोचलो
आणि आम्ही जिथे वाढदिवस आरवचा घेतला होता सूर्या एक्झिक्युटिव्ह हॉल, तर जेवण खूप छान होतं. स्टार्टर्स त्यांनी गरम गरम छान सर्व केले होते. सगळे अरेंजमेंट छान केली होती आणि बड्डे आरवचा खूप सुंदर झाला तिथं. आणि स्पेशियस जागा आहे त्याच्यामुळे प्रॉपर झालं. लहान मुलांना इकडे तिकडे पळायला बरं झालं आणि मस्त पार पडला. तर मी पर्सनली रिकमेंड करेन की जर तुम्ही बर्थडेसाठी वगैरे बघत असाल असे हॉल छोटे, तर तिथं आहे तो हॉल. ॲक्च्युअलमध्ये वरती लग्नासाठी वगैरे आहे आणि खाली बड्डे वगैरे सेलिब्रेट होतात असं आहे. तर नक्की तुम्ही जाऊ शकता. छान होतं म्हणजे आमचा सगळ्यांचा अनुभव. सगळ्यांनी जेवण वगैरे सगळ्यांना आवडलं. स्टार्टर्स वगैरे सगळं भारी झालं. स्मूथली पार पाडलं सगळं आणि प्रॉपर छान झालं. मस्त एन्जॉय केला आम्ही. चलो, हा व्हिडिओ तरी मी इथेच आता थांबवते. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत. मे बी आत्ता मला वाटतं आरव लागला आहे गिफ्ट खोल्याहून, कारण सकाळी त्याचं स्कूल आहे लवकर, तो आत्ताच लागला आहे गिफ्ट खोल्याहून. जर ते झालं तर मग थोडासा पार्ट मी इथं ॲड करेन. घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो. आरव काय झोपायला तयार नव्हता. त्याचं एकच सुरू होतं, मम्मी गिफ्ट्स खोलायचे आहेत. आणि सगळे गिफ्ट्स त्यानं खोलून बघितलं. जेवढं त्याला वाटलं की मला हे ठेवायचे तेवढे तुला बाकीचे त्यानं तसेच ठेवून दिलं आहे. गिफ्ट्स कोणाला तरी देता येतील म्हणून, कारण त्याच्याकडे बहुतांश प्रत्येक वाढदिवसाला सेम गिफ्ट येतात. जसं की बॅट बॉल, जसं की त्याचं आवडतं ते क्यूब, कलर बॉक्सेस, कार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आवडत आहेत. आणि मेन त्याच्या काकाने म्हणजे राजश्री आणि नरेंद्रने त्याच्यासाठी कॅराओकेचा एक माईक आणला होता. आता तो कंटिन्युअसली वाजवून त्याचं बघणं बोलणं सुरूच होतं आणि राजनंदिनीची मस्ती सुरू होती पूर्ण. आजूबाजूचे सगळे जागे होतील, ठेवून दे. भरव मला चालते. पकडावा तुझ्या प्लेटीत आहे की नाही? दे आता. छान आहे, छान आहे. नको 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 पाणी. बस की म्हणा. हा तू खा ना. खा. कशा मी कुठे मागितलं तुझ्याकडे पाणी? अरे नको आहे मला पाणी. अरे पाणी नको आहे मला. नको आहे मला पाणी. अरे नको मला. मला कुठे खोके आले? मला खोके आली नाही. हा जरासच दिलाय. खरं नको आहे मला. तूच पी म्हणा केवढंच आहे पी तिकडे. नको मला. ए नको मी सांगते खाली सांगते. दे खुलं खुलं. उठून प्यायचं. बरं ठीक आहे. सॉरी कळत नाही काय? उठून प्यायचं. सॉरी माझ्या पाठीत दुखा लागले. मी दाखतो. तू दाबतोस काय चिरडतोस डायरेक्ट मला. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर what you are up above the world so high like a diamond in the sky. नमस्कार म्हण. गुड नाईट. पादी. जॉनी तू येस पप्पा म्हण. इटिंग शुगर. नो पप्पा म्हण. नो पप्पा. टेलिंग लाईज. नो पप्पा म्हण. ओपन युअर माउथ. हा परत जॉनी तू येस पप्पा म्हणायचं.
Eating sugar? No, Papa. Telling lies? No, Papa. Open your mouth. का? का? का ते सांग. का गप बसायचं? का ते सांग. सांग का? का गप बसू मी? का बंद करायचं? काय नाही? मला सोडत नाहीस बाहेर? मी जाणारच. जाणारच. जाणार. जाणार. का जायचं नाही मी? टिंग 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 टिंग. मी गाणं म्हणतो. का? दुसरं कुठलं बोलू? असं करू? आगाव. पडू दे. खाऊ नको ते. झालं? तिथं असं असं पकड अगं असं. हे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ. असं 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 घे. तू खा ते घे. समोर घेतात. समोर घे. हा खा आता ते. असं धर की बिल्लो. घाल मग यार. कसं घालायचं बा ते? उलटा घालतात. सरळ घाल. सरळ घाल रे. असं सरळ घालायचं. असं आहा. आणि परत नखरे करते. नखरे नसते. आणि परत आतू म्हण. बाबू आतू म्हण. अनेक बाय. अनेक दे पप्पी दे अनेक. आतुडी म्हण बा. अरे बापरे. आतुडी म्हण. आतू बाय. खोल. त्याला मदत करावं. काढते. चेन काढ त्याची. इकडे इथे काढ. खाली बैस खाली. काढ किती. काढून बघ.
पूर्ण काढ चेन, पूर्ण काढ. बाळ पूर्ण काढ. अजून काढ ना. त्याला उभं कर त्याला उभं कर. हा आता चेन काढ अजून खाली. चेन काढ की रे. अरे चेन काढ बाळ. लावते ब्लॉक्स लावायचे ते. कसं आहे रे? इकडे बघून सांग. चल म्हटलं नाही तुला. बस झालं पाणी तेवढा. हिला घेऊन ये, काठी घेऊन ये राहायला. कोण कोण पुढे आहे? ऐ ऐ ए पुरा चला ग जाऊया आम्ही. चला मम्मी घेत नाही तुला घरात आता. बस. अरे बुट्टी चढ. धनू काठी घेऊन ये. घेऊन ये काठी. याला पडूया. सुळ्यास पटून देऊ यायला. ए बडी वेला ये ग धनू. बुट्टीत भरालास होय. पुरे आम्हाला पाणी. चल घरात. पुरं पाणी आम्हाला. नको मला भांडी घासायला पाणी. तू भांडी घासणार? तू देऊ तुला? तू घासतोस भांडी? घासणार? मामाला बोलवू? हाय वरती. काय करतोय? झोपला आहे. मामा तुला कुठे लागलं? लवकर बाळा. हा काय? ठीक आहे.